अगं नको लाजू नको. तुळजापुरात तुझी माझी सासू हरवली आईला पण ती माझ्या भावाची माझी कस काय झाली. भावाच्या नादात मिसले होतो कधी कधी. काय म्हणते सकू. मॅडम आम्ही आमच्या आई वडिलांचं पण कधी ऐकलं नाही आणि कधी आम्ही आमच्या शिक्षकांचं पण ऐकलं नाही आणि तुम्हाला असं वाटतं का आम्ही तुमचं ऐकन. बरोबर आहे. किती पॉइंट्स बोलले तो. उठायची नाही काय सांगितलं मॅडम. माझी वहिनी येते तू. अरे तू बस ना तिथून. अरे उठ. अरे खाली तर द्यायचं राव. तू पण नाही येणार राव. मी चॉईस केलेली वहिनी होती. चॉईस केली तर उन्हात आणायचं पारस करून मी तिला शोधलेली वहिनी. ओ वहिनी बस असं खाणं द्या. आमचा एकच ध्यास आहे. तुम्ही आमच्या वहिनीला खासे. चिन्ह मला चक्कर येते रे. काही सुधरत. हो मॅडम काय झालं. चक्कर येते मॅडमला. मॅडमचं तशी बसले भारी आपण आलो. चक्कर येते. चिन्हने काय केलं असतं. हा एवढं मॅडमला उचलता आलं असतं त्याला बाहुबली म्हणे. मॅडम टेन्शन नका घेऊ आम्ही आलोय. तुम्हाला ना आता काय होऊन जायचो बिचारायला. चक्कर कस काय येते बरं. हा रे मला पण तोच प्रश्न पडला. चक्कर कस काय येते मॅडमला. मॅडम काय विषय. चक्कर कस काय येते. काही गुड न्यूज आहे काय. अरे गुड न्यूज अजून हॉस्पिटल झालं. गुड न्यूज कसं काय असेल. पण चक्कर कस काय येते मला तेच नाही कळते. मॅडम हो काय होतंय मला सांगा तुम्ही. राहू जर भावासोबत लग्न केलं असतं मग म्हणता आलं असतं चक्कर बिक्कर येते. मग एक काय चक्कर येते. गुडवर गुड न्यूज भेटते. मजाच मजा आहे ना. आता कसं काय मला पण प्रश्नच पडलाय. मॅडम काय तुमची एवढी बडबड चालू. मॅडम लुटतोय पहिले मी. आले तुला मॅडमची काळजी घ्यावच जरा. माहिती नाही काय नाही. मॅडम काय होते. मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका. दवाखान्यात जायचं का तुम्हाला सांगतो. लाखाशिवाय बात नाही वडापाव शिवाय खात नाही. तुम्हाला घरातल्या दवाखान्यात नेतो. तिथं खायला पण वडापाव भेटेल. तुम्हाला वडापाव नसेल खायचं ना आवडीचं पण भेटेल. पण चला राहून असे ना तोंड काढून बसू नका. काय म्हणता मॅडम चक्कर आली मुका नाही झालं तुम्ही. बोला राहू काहीतरी. अरे माझं इतकं दुखतंय थोडं तरी शांती ठेवा. हो काय मॅडम ते शांतीला ठेवायचं. व्हायरल झाली तर गेली काम सोडून. एक कोण दुसरी नजरेत असेल ना तिचं नाव सांगा. तिला कामाला ठेवतो. काय म्हणता. माझ्यात ना अशी ओरडायची एनर्जी नाही. मंद मुला मी त्या शांतीबद्दल नाही बोलवते. जी माझ्या आजूबाजूला शांती पाहिजे मी तिच्याबद्दल बोलते. तुमच्या आजूबाजूला कशाला शांती पाहिजे. ती आम्ही सुंदर मुलं असतील कशाला शांती म्हणजे ठेवता. आहे ना आम्ही. अरे मी कामाला मुलगी शांती नाही बोलते. असं शांतता असते ना शांतता ती मला पाहिजे. शांत बाई काय राव मॅडम टमटम पण निघून गेली. तुम्हाला बसून दिलं असतं. तुमच्या नशिबातच नाही. मी पाया पडते गप्प बसा. माझं लय दुखतंय. मला काही सुधरत नाही. मला चक्कर येते. आम्हाला माहिती मॅडम तुम्हाला मायाच्यापासून चक्कर येते. हा मॅडम माहिती सगळं. तुम्ही काय टेन्शन घेता. तुम्हाला काय लागते तुम्हाला काय काळजी घ्यायची ना ते आम्हाला सांगा. शेवटी ना आता भाऊ येणार आहे त्यावर आम्ही आहे ना काळजी घ्यायला दीड म्हणणारी. आम्ही कधी उपयोगाला येणार. हे चिन्ह बिन्ह यांच्या वर्षावर नका बसू. काय चालू उठायची नाही काय सांगितलं मॅडम. माझी वहिनी येते तू. अरे तू बस ना तिथून. अरे उठ. अरे खाली तर द्यायचं राव. तू पण नाही येणार राव. मी चॉईस केलेली वहिनी होती. चॉईस केली तर उन्हात आणायचं पारस करून मी तिला शोधलेली वहिनी. ओ वहिनी बस असं खाणं द्या. भाऊ पाहायला फोन करतो. अरे पण थांब राव. भावाला फोन करून काय तुझे भाऊ विचारत पडेल ना अजून लग्न चक्कर बिक्कर कोण ना नावाने पडते. कस काय भाऊ ना आपलं तिथं. एकतर दुबईला मीटिंग मध्ये येतो. आता मी आहे ना काळजी घ्यायला. मॅडम टेन्शन नका घेऊ. झोप मॅडम इकडे या मॅडम. झालं याचं सुरू. अरे मॅडम माझी चॉईस वहिनी राव आहे. अरे मी दिवस गुरुनाथ आणायचं फिरायचो. अरे तू पण असायचं पण लय कष्ट घातल्या. नको टेन्शन घेऊ. आपण तिकडे दोघांची वहिनी शादी का लड्डू जो बी काय हो पचतय. वहिनी चल मग. हो वहिनी तुम्ही टेन्शन नका घेऊ. भाई आम्ही तुम्ही ना डोकं चोळून देऊ का मॅडम. अरे मला खरंच सहनशक्ती माझ्यात नाहीये. मला त्रास होतोय. तुम्ही किती मला त्रास देताय. त्याची काही लिमिट आहे का तुमच्या त्रास देण्याची. भावी नवऱ्याला फोन करून बोलू का. चल आपलं चल. बसायची नाही तिथं. मी काय म्हणते भावी नवऱ्याला फोन करू का. गप रे. काय गप रे. तो काय नाही जाणार तर कोण जाणार. अरे
तुम्ही तर आहे ना मेलेल्या माणसाच्या टाळीवरचं पण लोणी खाताल पुसून पुसून. नाही पहिली गोष्ट आम्ही लोणच खात नाही ते मेलेल्या माणसाचं हे करायला लावते. राव काय तुम्ही हा करतायच तुम्ही तसं. तुम्हाला माझी परिस्थिती कळते का की माझं किती दुखतंय, मला चक्कर येते आणि तुम्ही मला आणखीन त्रास द्या, मला आणखीन चक्कर येऊन द्या. ए चिनी शाळा बिळा गेली खात जा पटकन मेडिकल वालेकडे जा गोळ्या बिळा घेऊन ये. नाही केलं, चल आपण शाळेत जाऊया, चल हात दे मला. चिनी तुला मॅडमची काळजी नाही का? मॅडम चक्कर येते तुला काही तुला वाटलं नाही? किती काळजी आहे, मला इतकी चक्कर येते तरी दोघं पण टाइमपास करताय. टाइमपास नाही तुम्हाला सेफ्टी मध्ये बसून ठेवले. चक्कर बिक्कर आली पडणार नाही. इथून मी कसं काय पडणार तुम्ही हा तुम्ही सांगा. मागून असं नाही हात ठेवून तुम्ही कसं काय पडणार? मॅडम तुम्ही नाही पडणार म्हणून आम्ही तुम्हाला सेफ्टीने ना कव्हर करून बसलो. यायची नाही यार टाइमपास मुला जाना पटकन मेडिकल वालेकडे. 10 वाजले, आज आपल्याला प्रचंड लेट झालंय. चल बाळा आपण जाऊया शाळेत. बघा मॅडम रस्त्यानेच पडेन बिडेन. एक तर तू मॅडमला उचलण्याची ना तू पण जाशील बरं मग काय करशील? तुझं व्हायचं जायचे ज्या गोळ्या आणता चल चिनू, चल उठ उठ, मला हात दे. अरे ओ मॅडम याला काय काम नाही. याला म्हणलं होतं मेडिकल मध्ये जा. मॅडम आता मला पण उठावं लागतंय असं वाटतंय. मॅडम ऐका चक्कर बिक्कर पडताना राहो. रस्ता चांगला नाही, कोण पण उचलून नाही. मला तर 100% खात्री की तुम्हीच चांगली नाहीये. काय रस्त्याचं तर लई लांबची गोष्ट आहे. रस्त्यापेक्षा पण तुम्ही बेकार आहे. वात्रट गावची मुलं आहेत आम्ही. मॅडम या वापरवाडीमध्ये ना भले आमच्या नादाला लागत नाही. त्यामुळे म्हणून लाखाशिवाय बात नाही आणि वडापावशिवाय खात नाही. समजलं का मॅडम? हलक्यात घेऊ नका. का डोक्यावरनं चाललंय सगळं? डोक्यावरनं पण जाऊ देऊ नका. डायरेक्ट डोक्यात फिट करा आमचे वाक्य. तुम्हाला लक्षात येईन आणि लक्षातच राहून द्या ना. या वात्रटवाडी मधलं आहे ना, मला पण नस माहिती. पण तुमच्यासारखे आवली काय अवगुणी मी आतापर्यंत मुलंच पाहिली नाही. मॅडम जेव्हा आम्ही जन्मलो ना त्या टाइमिंगला आमचं नामकरण झालं. मग आम्ही वात्रटवाडीचं नामकरण केलं आणि तुम्ही म्हणताय आमच्या आधी आलाय तुम्ही. अहो भले येऊन गेले पण हात जोडून गेले, नमस्कार करून गेले. रुद्बा शान शौकती आमची वात्रटवाडीची आणि आमची लय मेंटेन केली. जेवढा घराचं मेंटेनन्स नसेल भरला मी माझ्यावाल्या त्यावाल्या तेवढा वात्रटवाडीला मेंटेन केले मी. तेवढं नाव वाजवले. मॅडम खरं खरं सांगा, तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्हाला चक्कर कसं काय येते? हा मॅडम मॅडमला तुम्ही दोघं टेन्शन देते म्हणून चक्कर येते. हे तात्रे मॅडमला तुमच्या चक्क खरेदी. मॅडम नाही वहिनी झाली झापडच जर असं काही वेगळं बोललं तर. आता मॅडम आमच्या वात्रटवाडीत आमच्या भावाचं लय नाव आहे. त्याला धोका बिका नका देऊ. उलीगत धोका बिका देता तुम्ही त्याला. अरे काय तुमचे विचार आहेत हा? काय तुमची बुद्धी आहे? मला आहे ना आता ह्या क्षणाला रडू येतो तुमच्या विचारांवरती. म्हणजे तुम्ही रोज तर ना माझा वेळ घेता पण आज मला बरं वाटत नाहीये. हे ज्यावेळेस तुम्हाला कळतंय भर रस्त्याने चालताना ज्यावेळेस मला चक्कर येते त्यावेळेस पण तुम्हाला काहीतरी फालतू विनोद सुचते, काहीतरी फालतू बोलत बसला इथं हा. म्हणजे ह्या गावामध्ये राहून मी माझं किती नाव केलंय आणि तुम्ही काय काय माझ्याबद्दल बोलताय, काय काय माझ्याबद्दल विचार करताय. त्याला काही लिमिटच नाहीये. चलो तुला बोलले होते ना माझा हात धरून चल म्हणून, कशाला तू यांच्या पुढे थांब? तुम्ही मला आवडले ना मधी पोरं दोन डोक्यात पडले. आज ना छोडूंगा तुझे दम दम दम. तूने क्या समझा है मुझे दम दम दम. म्हणजे तू फाक जरा हा चिनी असं डोकं राहतील ना तुला लय बोलतो का? ए बरं जाऊ दे, चल मॅडमला पहिलं दवाखान्यात न्यायचं बघ. अरे हा ना मला पण तेच वाटतंय. इथं कसं आहे आधीच हिला चक्कर येते. याला मारलं बिरलं तर डायरेक्ट अटॅक बिटॅक येईल. एक तर आपला माझा भाऊ बसलाय तिकडे. लग्नाचा विधवा होईल तू. वाचला तू तुला एका अटॅकच फेकला असता. कळलं का? बोल की आता काहीतरी बोल की. हा का? बोल की काहीतरी. हा का? मला फेकणार का आता? तुझ्या आवाज असं मला फॅन झालंय. हा का ऊ काय तुला हेच शिकवलं मॅडम. बाकी तुला काय बोलताच येत नाही. आता बोल की राहू दुसरं काहीतरी तरच नाही आम्ही काहीतरी ऐकायला. हा का ऊ काय बोलतो? तुम्हाला फेकणार नाही, तुम्ही दिसणार बी नाही वरती. कोण फेकणार? मॅडम हा लाव बरं पॅक. इथं मॅडमला उचलाय मी आले मॅडम मला फेकन वय विचार करून बोल राहू तू.
अरे मॅडम मीच बसलो खाली कमी खात जाऊन थोडं माझं भाऊजी तुरीच्या बाहेर कसं काय चालल्यात हा इतकं खाता इतकं कोण खातं का डायटिंग बिटिंग जिम करा मरण म्हणजे बोला काहीतरी हा काय नाही कमी खात जाऊ थोडं अरे माझं दुखतंय महिला कसलं टेन्शन मॅडम हे पप्पा पोलीस आहे खायला बंद मग काय हिलाच वहिनी करायची हिलाच वहिनी करायची तुला सांगतो पोलीस पाटलाची वहिनी म्हणजे पोलीस पाटलाची पोरगी वहिनी नाही झाली आपली काय शाळेत वगैरे मग कोणी ना हात नाही लावायचं आणि कुठली पोरगी कर बघितलं ना ती पण बघणार लाईन दिली म्हणजे लाईन क्लिअर तर लाईन दिली काय म्हणता सर्वच होईल आता तुमच्या बहिणी भेटल्या नाही भेटल्या काय नाही तुमचे पप्पा भेटले काय म्हणतो सपोर्ट सिस्टम तुम्हाला कळतंय का मला आहे ना अक्षरशः ना आज असं वाटतं मॅडम तुम्हाला आहे ना रोजच वाटतं तुम्हाला आहे ना रोजच वाटतं काय नवीन आहे का रोजच येते ना तुम्ही माझ्या वाटेत तुम्ही आता आम्ही नाही येत मी ना आज वात्रटवाडीला राजीनामाच देणार आहे शाळेमध्ये आयुष्यपत काहीतरी करावं लागेल जर मॅडम गेली ना मला काय म्हणायचं मॅडमला राजीनामा देऊन दे पण लग्न बिग्न झाल्यावर ना लय आपल्या जमीन जुमला मग काय राजीनामा दिला विषय वेगळा आहे ना राजीनामा दिला तरी घरातली कामं तर करेन ना. तेवढं तर आहे पण गाव सोडून नाही गेली पाहिजे गाव सोडून गेलं आपण आणायचं आपलं हेलिकॉप्टर कशाला. काय म्हणतो असं बसूनच आणू तुमच्या नादात आहे ना माझी चक्कर देखील आता पळून जायला लागली काय तुमचं हेलिकॉप्टर सगळं आहे ना ते तुमचं आता तर मी म्हणून ते तुमच्या राजवाड्यातच ठेवा काय ना तुमच्या पॉकेट मध्ये बसणार आहे. शेवटी मानलं ना राजवाडा आपलं मानलं ना मी पण मानलं ना माझा भाऊ तुमचा नवरा आहे नाही मानायचं मला असं काही कळलं का. अगं लाजू नको तुळजापुरात तुझे माझी सासू हरवली आईला पण ती माझ्या भावाची माझी कस काय झाली भावाच्या नादात मिसले होतो कधी कधी काय म्हणती सकू सकू नाही नाव काय तुमचं तसं नाव पण विसरलो राव सकूच्या नादात सगळं विसरतो मी तुम्हाला काय सांगू परत जर हात लावला आणि परत जर असं मारल्या बिरलं ना शिक्षकेला तर बघाच उलटाच लटकून होतं. आईला शिक्षक लोक आमच्या पर सगळं मागचं पुढचं शिकून काढतात आणि असं केलं तर लगेच कानफाट पडतात हा कळलं ना. दोन टच चला झटपट करू आपण झट तिकडं 10 पावलं लांब थांबायचं माझ्यापासून. हुशारी नाही करायची माझ्यासोबत. मॅडम तुम्ही हात उचलला ना विसरू नका. मी काहीच विसरत नाही. तुम्ही स्वतः माझ्या वाटेत आला मी हे पण विसरत नाही. कळलं ना. मी इमानदारीने राहते नाहीतर मी एक तुमची कंप्लेंट टाकली ना काय पोलीस स्टेशन मध्ये ते कुठेही टाकायची ते माझी घरी जाऊ पप्पाला सांगा पप्पा लगेच नका सांगू राहू दे. पप्पाला एखादा तुमचा पप्पा माझा पप्पा तुमचा पप्पा माझा पप्पा माझा भाऊ तुमचा नवरा कसं तुम्हाला सांगतो ना वात्रटवाडीत नाही ना तुम्हाला सांगतो याला मला ना पोरी ना असं हात लावायला उत्सुक असतं. मला काही घेणं देणं नाही पोरींना काय वाटतं काय नाही काय मला फक्त इतकंच घेणं देणं आहे की इथून पुढे तुम्ही माझ्या वाटेत यायला नाही पाहिजे. असं माझी पोरगी नाही होय एवढीच मागणी की तुम्ही माझ्या वाटेत यायचं नाही. मी माझी गपचूप जाणार मी माझी गपचूप येणार. मी माझं काम करते तुम्ही तुमचं काम करायचं. आमचं काम एकच आहे आणि ते आम्ही करणार म्हणजे करणार. तुमचं काय काम आहे ते सांगा तुम्ही. मॅडम आम्ही आमच्या आई वडिलांचं पण कधी ऐकलं नाही आणि कधी आम्ही आमच्या शिक्षकांचं पण ऐकलं नाही आणि तुम्हाला असं वाटतं का आम्ही तुमचं ऐकन. बरोबर आहे किती पॉइंट्स बोलले तो आमचा एकच ध्यास आहे तुम्ही आमच्या वहिनीला खासे सारखा. तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आणि हीच वहिनी आपली खास आहे. तर मित्रांनो लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. एक कमेंट नक्की करा. नवीन आयडिया देत राहा आणि मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.